मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनसे स्वागत करतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अर्थात केडीएमसी बद्दल एक अपडेट आहे, ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतोय. नुकतीच परीक्षा झाली, निवड यादी लागली. निवड यादी लागल्यानंतर ज्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव होतं त्यांचं डिव्ही सुद्धा या ठिकाणी पार पडलेलं आहे. सध्या ती प्रोसेस चालू आहे. दुसरी गोष्ट, मग आता यानंतर अंतिम निवड यादीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पार पडल्यानंतर आता केडीएमसी प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थ्यांकडे पाहत आहे, एका अपेक्षेनं पाहत आहे. तर मग त्यांच्यासाठी काही सूचना दिलेली आहेत, काही परिपत्रक देखील त्यांनी काढलेलं आहे. मग त्या सूचना आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर काय करायचे ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती संदर्भात त्यांनी सूचना काढली आणि ती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या निवड सूचीतील प्रतीक्षा यादीतील नमूद उमेदवारांचे दस्तऐवज पडताळणी करता उपस्थित राहण्याबाबत ही सूचना अंतिम संधी सूचना काढलेली. बघा काय म्हटलंय त्यांनी, अंतिम संधी म्हणजे अंतिम आहे, परत सूचना काढणार नाही, तर अंतिम आहे. केडीएमसीच्या सरळ सेवा पदभरती 2025-26 अंतर्गत 9/9/2025 ते 12/9/2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणक्रमानुसार सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार, काय म्हटलंय, सामाजिक आणि समांतर आरक्षण नुसार मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन केडीएमसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांची ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती आणि दस्तऐवज पडताळणी, म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना जी काय माहिती तुम्ही त्या ठिकाणी सादर केली, ती फॉर्म भरताना ऍप्लिकेशन रजिस्टर करताना त्याबाबत जे काय ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती ही 6/4/2026 ते 11/4/2026 या कालावधीत करण्यात आलेली आहे. आता पडताळणी करता अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना अंतिम संधी देण्यात येत असून अनुपस्थित उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी आचार्य प्रल्हाद केशवात्रे कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, सुभाष मैदान, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जवळ, शंकरराव चौक, कल्याण, हा जो ऍड्रेस दिलाय तिथं 27/4/2026 ते 28/4/2026 सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची, असं परिपत्रक उमेदवारांना सूचना करता या ठिकाणी काढलेलं आहे. मग दस्तऐवज पडताळणी करता अनुपस्थित उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी उपस्थित उमेदवारांचे उर्वरित कागदपत्रे सादर करण्याची अंतिम संधी दिलेली आहे. यामध्ये दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. जे विद्यार्थी या ठिकाणी दस्तऐवज म्हणजे कागदपत्र पडताळणी करता सूचना देऊन देखील आलेले नाहीत, म्हणजे कोणते विद्यार्थी जे निवड यादीमध्ये नाव असलेले उमेदवार आलेले नाहीत, यांच्यासाठी पुन्हा एकदा अंतिम सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेली. आणि त्यानंतर जे अनुपस्थित होते त्यांच्यासाठी तर आहेच, परंतु जे विद्यार्थी या ठिकाणी दस्तऐवज पडताळणी म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी आलेले होते आणि त्यांचं काही एखादं डॉक्युमेंट राहिलेलं असेल, अशांसाठी सुद्धा एक शेवटची संधी या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. बघा, दस्तऐवज पडताळणी करता उमेदवार उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून उमेदवाराचे नाव निवड सूची मधून कमी करण्यात येईल. एखादा विद्यार्थी उपस्थितच नाही कागदपत्र पडताळणी करता, त्यांच्यासाठी सुद्धा ही एक सूचना आहे. जे विद्यार्थी उपस्थित होते त्यांचं डॉक्युमेंट काही कमी होतं, ते पूर्तता करण्यासाठी त्यांच्यासाठी एक दुसरी सूचना या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेली आहे. पुढे जाऊन तिसरी सूचना अशी की तुम्ही आता उपस्थित नाही आणि पुन्हा एकदा संधी दिली, त्याच्याकरता देखील तुम्ही उपस्थित होत नाहीत, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या निवड सूचीमधून बाद करण्यात येत आहे आणि याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. त्याकरता स्पष्टपणे या ठिकाणी सूचना करण्यात येत आहे. उमेदवारांचे नाव निवडून यादीमधून वगळण्यात येईल व गुणानुक्रमे पुढील उमेदवाराला नियुक्ती करता विचार केला जाईल. भविष्यात या संदर्भात उमेदवाराकडून कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. आपण नियुक्ती स्वीकारण्यास इच्छुक नसल्यास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ईमेल आयडी वरती त्वरित कळवावे. आयुक्त महोदय यांच्या मान्यतेने उपायुक्त वंदना गुळवे मॅडम यांच्या स्वाक्षरीनं हे परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे. 3 सूचना तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत, त्या तुम्हाला समजल्या असतील. आता पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जे उमेदवार प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत त्यांना या ठिकाणी ते बोलवणार आहे. मग या ठिकाणी प्रत्यक्ष यादीत नमूद उमेदवारांचे दस्तऐवज पडताळणी करता तुम्हाला काय करायचे, हे डॉक्युमेंट घेऊन जायचे. ते तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगतो कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत.
तुम्ही फॉर्म भरत असताना ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जे डॉक्युमेंट अपलोड केलेत, जे त्या ठिकाणी नोंद केलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. त्याच्या व्यतिरिक्त काय असतील तर ते पण आपण या ठिकाणी बघूया. अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा, आधार कार्ड व त्याची स्वसाक्षांकित प्रत या ठिकाणी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. बघा, त्यानंतर दुसरा जे काय डॉक्युमेंट आहे ते वयाच्या पुराव्याबाबत प्रमाणपत्र. मग त्यासाठी SSC चं प्रमाणपत्र, मार्कशीट नाही हा, प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिन्हीपैकी एक असेल तरी तुमचं चालेल वयाच्या पुराव्यासाठी. महाराष्ट्र राज्याचा अधिवास, तुमच्याकडे नॅशनॅलिटी किंवा डोमासाईल असणं आवश्यक आहे, ते एक घेऊन जा. पदासाठी आवश्यक असलेले जे डॉक्युमेंट आहेत तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट आणि अनुभव वगैरे हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत. MSIT किंवा तुमचं CCC झालेलं असेल किंवा AOBC स्तरापैकी एक कोणतीही परीक्षा उत्तीर्ण झालेलं संगणक प्रमाणपत्र लागेल तुम्हाला. ज्या पदाकरता अनुभव आवश्यक आहे त्या अनुभव प्राधान्यक्रम, नियुक्ती दिलेले नियुक्ती आदेश, तुमचा अनुभव सर्टिफिकेट असेल त्या अनुभव सर्टिफिकेटसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी अनुभव म्हणून काम केलेलं आहे त्याचा नियुक्ती आदेश, त्यानंतर नियुक्ती दिलेले अनुभव प्रमाणपत्र, अनुभव कालावधीत सर्व वेतन चिठ्ठी, तुम्हाला जी काय पगार मिळालेला आहे त्याचं स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सोबत घ्यावं लागेल. बँक ID, बँकेचे नाव नमूद असेल तर ते, अनुभव कालावधीत उमेदवाराची वेतन जमा झालेली नोंद असलेली पासबुक देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाची या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत. यापैकी तुम्हाला एकही जर तिथं राहिलं तर परत तुम्हाला संधी देतील का नाही हे माहित नाही. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तयार करा. उमेदवारास मागील प्रवर्गात असल्यास संबंधित जात प्रमाणपत्र, मागास प्रवर्गात तुम्ही जर असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी देखील तुम्हाला लागणार आहे. बघा, जात वैधता प्रमाणपत्र आणि मागास प्रवर्गात असल्यास जात प्रमाणपत्र हे दोन्ही लागेल. वैध नॉन क्रिमिलियर लागेल. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे, ते नॉन क्रिमिलियर. EWS असेल तर ते प्रमाणपत्र लागेल. दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला वैध लागणार आहे. डुप्लिकेट जर पणा केलेला असेल तर आताच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच जाऊ नका. त्यानंतर माजी सैनिक असेल तर ते प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास, अनाथ असल्यास, अंशकालीन असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल तर ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जा. जर सापडलं तर त्यावरती रेड साइन सिग्नेचर होईल तर तुम्हाला त्या ठिकाणी परत कुठेही फॉर्म भरता येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची. दुसरी गोष्ट, उमेदवारांच्या जर नावात बदल असेल किंवा विवाह नोंदणी जर असेल तर ते राजपत्र अर्थात त्याला आपण गॅजेट समजतो, ते गॅजेट देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी करता उपस्थित उमेदवारांनी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कागदपत्रे पडताळणी होईपर्यंत स्थळाच्या आवारातच राहायचे. म्हणजे जे तुम्हाला लोकेशन दिलंय त्या लोकेशन मध्ये तुम्हाला तुमचं DV कंप्लीट होईपर्यंत त्या ठिकाणी थांबून राहायचे. जर काय अडीअडचणी आल्या, काय कमी जास्त असेल तर ते तुम्हाला अर्जंटली लगेच सांगतील. काय सूचना असतात विद्यार्थ्यांना द्यायच्या तर त्याच ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल. नाहीतर तुमचा नंबर येणार 3 वाजता, तुम्ही गेले जेवायला आलेच नाही, डायरेक्ट 2 वाजता आले, त्याच्या अगोदर दिलेल्या सूचना असतात त्या तुम्हाला माहित होणार नाहीत आणि गोंधळून जाल. तर दुसरी महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी 3-4 अधिकारी या ठिकाणी बसलेले असतात. प्रत्येकाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 3-4 अधिकाऱ्यांमार्फत होतं. नंतर फायनल आयुक्तांकडे जातं आणि त्यांची सही झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी फायनल DV झालं असं समजण्यात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जात असताना तुम्हाला आता सांगितलेले सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित काढून घ्या. नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अर्ज स्वीकार करण्याच्या अंतिम दिनांकास वैध, म्हणजे ज्यावेळेस फॉर्म भरण्याची डेट होती तेव्हाच ज्यावेळेस तुम्ही जे दिलेलं आहे नॉन क्रिमिलियर ते घेऊन जा. त्याची मुदत जर संपली असेल तर नवीन काढा, अजून ते पण सोबत असू द्या. कारण काही वेळेस त्यांना जर ते नवीन पाहिजे असेल तर नवीन पण घेतील. फॉर्म भरत असताना त्यावेळेस जे काही नॉन क्रिमिलियर दिलं ते पण घेतील. कारण कसं आहे, मार्च एंडच्या अगोदर वेगळे असतात, मार्च एंड नंतर वेगळे असतात. त्यामुळे त्या तारखेनुसार ते बदलत असतं. ते तुम्ही जर सोबत ठेवलं तर तुम्हाला अजून त्याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीने या सूचना आहेत. वेळेत हजर व्हा त्यांनी दिलेल्या तारखेमध्ये आणि तुमचं DV करून घ्या. जे विद्यार्थी अनुपस्थित असतात त्यांच्या जागी प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थी या ठिकाणी घेतला जातो. त्यामुळे तुमचं आज घेतलेलं प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थ्यांचं उद्या भविष्यामध्ये नशीब कधीही उजळू शकतं. तुमचं स्वप्न साकार होणं हे तुमच्या नशिबात आहे.
पुढचा विद्यार्थी सोडून गेला, कोणत्या कारणास्तव बाद झाला, तर तुम्हाला संधी भेटू शकते. त्या संधीचं सोनं करून घ्या. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही आवर्जून या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा. या ठिकाणी तुम्हाला त्याकरता शुभेच्छा. ऑल द बेस्ट. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.